हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. नको नको ए यार मग तुला काय माहिती एवढे मोठे केस नको, नशिबाने एवढे लांब केस भेटते. मला एवढे पाहिजे. बरं आपण करू नंतर. चल तुझ्या बर्थडेला आपण ती पूर्ण मिस करू. मला तेवढा वेळ वाटत अरे पण लांब केस आहेत ना, हिला समजत नाही महत्व. अरे पण लांब केस असेल मग मोकळे नाही ना सोडू शकत. तर इथे आम्ही निघालोय बाहेर जेवायला. एक खास दिवस आहे आजचा, त्यामुळे बाहेर जेवायला निघालोय. आणि त्यामध्ये अनुताईचं चाललं होतं की मला हेअर कट करायचं आहे म्हणून. तर आता तिचे लांब केस आहेत, छान वाटतात, त्यामुळं मग मी तिला ना कट करायला नको म्हणत होते. पण तिच्या पप्पाने सांगितलं की नंतर करूया, आत्ता फक्त आपण जेवून येऊया. तर फ्रेंड्स, आज बाहेर जेवायला जाण्याचं कारण आहे की आज आहे 14 मे आणि 14 मे हा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर आज आमच्या लग्नाला म्हणजे 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यशस्वीरित्या 20 वर्ष पूर्ण झाली तर त्याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. तर त्यामुळं आम्ही निघालो आहे बाहेर जेवायला. खरं तर आज ना मी घरातच काहीतरी गोडधोड बनवावं असा विचार केला होता आणि तयारी पण केली होती. पण नंतर अचानकच प्लॅन चेंज झाला आणि साहेब बोलले की आपण सगळेजण बाहेर जाऊया जेवायला. तर मग मुलं मात्र हे केले की मम्मी चल, असा मौका कधी पुन्हा म्हणजे सारखं सारखं भेटत नाही, तर चल जाऊया बाहेर जेवायला. म्हणून मग मुलांनी पण हे केलं आणि मग आम्ही सगळेजण तयार झालो. पण बाहेर गेल्यावर दिसेल. आम्ही बाहेर जेवायला. लांब दिसायला मग आता एकत्र आहे. मला 20 रुपये दे. सुट्टे. ठेव. शिव्या खाते वैभव. तू काय काय कधी देतो? चालते ना. तुझे पैसे आहेत ना तुझ्या घरी ठेवलं का? स्टेशनला ये. मी यांना सोडतो आणि पूल क्रॉस करून तिकडे ये. माहिती आहे ना? बरोबर तिथंच थांब. फाटकातला नाही. हा, माहिती ब्रिजवर. हा, तिथून ये. मग मी यांना तिथे सोडतो आणि मग तुला घ्यायला. हे फोन दे ना कोणाचा तरी. कशाला फोन पाहिजे आता? तुझा फोन दे ना मग. त्याला ते कोणते करायचं? तुझा दे, हा, तुझा दे. म्हणजे कसं कुठं आहे कुठं थांबते काय नाही. सेम सेम पिंक पिंक डार्क पर्पल. चला या. चला चला. जाऊ माझा फोन सांभाळून ठेव. पार्टी करायची आहे. मस्त पार्टी करायची आहे. नवरी अन्नावर देऊ. मी सांगितलं तरी सुद्धा ऐकलं नाही. बोला पप्पा. ये जाऊ का नाही? कधी घेणार? BSc झालं. मग 4 वर्ष थांबायला. तर इथे ना तुम्हाला हवेमुळं ऐकायला येत नसेल अजिबात, पण आमचं डिस्कशन चालू होतं कार घेण्याचं. तर आता वैभवदादाला नाही का रिक्षाने जावं लागलं. आता आम्ही तिघंजणं बाईकवरती आलो, पण त्याला रिक्षाने जावं लागलं. तर रिक्षा पण तसं गेटपर्यंत येतो सोसायटीच्या आणि त्यामुळं काही हे नाही एवढं. पण तरी पण म्हणजे चौघंजणं सोबत गेलो असतो आणि सोबत आलो असतो. पण आता बाईकवरती जायचं म्हणल्यावरती सोबत जाता येत नाही आणि लांबचा प्रवास तिघांना पण करता येत नाही बाईकवरती. त्यामुळं आमचं चालू होतं ते. पण साहेब बोलत होते की अगोदर अनुताईचं शिक्षण पूर्ण होऊ दे, त्यानंतर न बघूया, गाडी घ्यायचा विचार करूया, असं त्यांचं चालू होतं बापलेकांचं. तर फ्रेंड्स, या 20 वर्षामध्ये म्हणजे आमच्या लग्नाला जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाली आणि या 20 वर्षामध्ये एक शून्यातून आम्ही इथपर्यंत आज आलो आहोत. तर म्हणजे एकमेकांचे विचार पटत असले, एकमेकांचं म्हणजे ताळमेळ व्यवस्थित असेल ना, तर मग अशा प्रकारे एक वैवाहिक जीवन जे आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होते. आणि आज म्हणजे शून्यातून आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे एक स्वतःचं घरसुद्धा नव्हतं, आम्ही भाड्याने राहत होतो आणि आज मुंबईमध्ये पण घर आहे आणि त्यानंतर इथे पण फ्लॅट आहे. तर अशा प्रकारे म्हणजे तडजोड करून आम्ही संसार केलेला आहे आणि आज इथपर्यंत यशस्वीरित्या पोहोचलो आहे. पण आता याच्या पुढं फक्त एक स्वप्न राहिलं की स्वतःची कार असली पाहिजे असं.
पण आता अगोदर फोकस मुलांच्या भविष्याकडे द्यावा लागेल, कारण की मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू नये म्हणून आपलं शांत बसायचं. जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होईल त्यानंतर न बघूया आपली स्वप्न पूर्ण करायचं. तर एकच स्वप्न तेवढं राहिलं आहे, ते नंतर करता येईल. पंगा घेऊ नका, ही पोलीस आहे. होणारी पण नाही, होता राहिलेली होणारी पण नाही. होता राहिली. तो ट्रेन जाऊ दे. तिकडे जेवण भेटत नाही, तिकडे कॅन्टीन. मग इथं जीव राहू. ते म्हणा आधी टाकून मला तिथं मग सगळं तुम्हाला जेवायला भेटत, तिकडे फक्त कॅन्टीन भेटत. तिथं सगळं भेटत. तुला चायनीज नाही खायचं, हे प्रॉपर चायनीज नाही आहे. मग ऐक ना तिथे काय माहिती आहे का, तिथं पनीर वगैरे सगळं भेटते. चिकन बिकन हांडे वगैरे सगळं भेटतं. बरं मग इथंच घ्या. इथे घेऊया हा इथं चालेल ना. चालतंय. घांब कसला आला बरोबर ना, पोलीस ट्रेनिंगचं हे झालं ना. एक आता मारलं ये मला इकडे. अरे तुम्ही वापस तिकडे येणार म्हणजे तेवढं रिक्षा भेटली तुला लगेच? आला आपला पुढं आला ते ना त्या मी मित्र कर माझा त्याला म्हणलं रिक्षा पाठव. तिथंच नाही बसा, कुठे पण बसा, असं समोर जरी बसलं तरी चालेल. पप्पा इकडे बसा, मग इकडे बसा. लग्न झालंय, असं लांब लांब बसायचं नसतं. मला काय नाही, मला भावा, मला पण जे बघ. मागवतील ते मी खाईन. पकड बस झालं. ट्रिपल राईस आहे का? तुला काय घ्यायचं पनीरचं? मला मसाला पनीर आणि नान. मसाला पनीर आहे. सूप पण अंडा सूप आहे. ट्रिपल राईस सूप पण येतं. पनीर मसाला पाहिजे ना. हां हां. एक पनीर मसाला करू. नान. तंदूर रोटी खाणार का? नान, नान. खा. दोन घेऊ. एकच घ्या बाई अगोदर. नाही दोन घेऊ. वरती जस्ट प्लॅटफॉर्म होते ना तेवढंच समोर जमला तुला ट्रेनचा प्रसाद. आधी पण कोणाला फोन करत होता. चार्जिंग पण नव्हती म्हणून ना. आता फोन दे, फोन करायचं. चटणी घ्या रे. दाल तडका, चटणी, पापड सलाद किती आहे? लिंबू कोणाला पाहिजे तुला? तुला जाऊ. तुम्ही ते सुक्यावाल्या मागवलं. हा ही मला साधी साधी तंदूर रोटी आणि ही तुला नान तंदूर. चला टेस्ट करा, चला चालू करा. चला चला चालू करा. चटणी रेडवाला नको. रसमलाई नको. रसमलाई घे, पण रेडवाला नको घेऊ. कडू कडू लागतं. मराठी टाकलं प्रभाकरी प्रणाली, इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाका. बघत सेम सवा सेम.
हाय गाडीवर तू ये जा तू पहिले रिक्षामध्ये नको नको जा तू जा पहिलं रिक्षा नाही खेळ रिक्षा पटकन गेला म्हणजे आम्हाला तू माझा आम्ही पुढे गेलो पाहिजे का आवाज द्या आम्हाला. आणि ना खरं तर केक कटिंग वगैरे करायचा काही प्लॅन नव्हता. आम्हाला फक्त बाहेरच जाऊन जेवण करायचं होतं, एवढंच ठरलेलं होतं. पण येता येता मग अन्नूताई बोलली की केक पण कटिंग करा, कारण की तिची इच्छा होती. त्यामुळं मग घेतला केक. पण एवढं आमच्या लक्षात नाही राहिलं की उशीर खूप झाला होता, म्हणजे जवळजवळ 10 वाजल्या होत्या. आणि त्या टायमाला आम्ही केक घेऊन आलो आणि चौघांनाच केक कटिंग करावं लागलं, कारण की माझ्या मैत्रिणीची फॅमिली तोपर्यंत झोपली होती. ती लोकं म्हणजे लाईट्स वगैरे ऑफ झाल्या होत्या त्यांच्या घरातल्या, त्यामुळं मग त्यांना उठवणं मग आम्हाला चांगलं नाही वाटलं, कारण की आपल्यामुळं डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे त्यांना, कारण की ते पण पहाटे 3:30 पावणे 4ला उठतात. त्यामुळं त्यांना उठवलं नाही आम्ही. आणि आम्हालाच एकतर जास्ती उशीर झाला होता. उद्या तर साहेबांना कामाला जायचं आहे, त्यामुळं मग आता हे झालं होतं की आता उद्या जरा डब्बा कसा बनवायचा, एवढा उशीर तर झाला आहे आणि 4ला उठून डब्बा कसा बनवायचा हे प्रश्न पडला होता. आणि त्याच्या अगोदर अंथरूण कसं टाकायचं हे प्रश्न पडला होता, कारण की पोट एकदम फुल झालं होतं जेवण करून. त्यामुळं ना मला तर हालता येत नव्हतं. त्यामुळं मग अनुताई हिला बोलली की अनुताई तू अंथरूण वगैरे टाक. तर मग तिने सगळं अंथरूण वगैरे टाकले आणि झोपायला जवळजवळ 11 वाजले आम्हाला. आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर रोज तर मी वेळेच्या अगोदरच उठत असते, म्हणजे 3:30ला उठत असते. पण आज मात्र 4 वाजून गेल्या तरी पण उठूच वाटत नव्हतं, कारण की रात्री खूपच उशीर झाला होता झोपायला त्यामुळं. आणि मग उठायचे पण पुन्हा झोपायचे, असं म्हणजे की नंतर मनात विचार केला की नाही नाही चपात्या वगैरे बनवणार नाही, पटकन 2 भाकरी बनवून देईन आणि काहीतरी भाजी बनवून देईन, तर असा डबा करीन. तर मग ना म्हणजे उठताच येत नव्हतं, एवढं आळस आला होता. तर आता बघा फायनली 4 वाजलेले आहेत पहाटेच्या आणि बाहेरचं सुंदर असं वातावरण बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही. आणि हो, रात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये काय म्हणजे एक व्हिडिओ दाखवायचं राहूनच गेलं. ते म्हणजे वैभवदादाने या आमच्यासाठी गिफ्ट आणली होती, म्हणजे कॉफी मग आणले होते दोघांसाठी. 2 कॉफी मग आणले होते, म्हणजे त्यांनी ना स्वतःने पैसा जमा करून ते गिफ्ट घेतली होती. आणि त्यामुळं ना आम्हाला खूपच आनंद झाला, म्हणजे मुलांना खाण्यासाठी पैसे दिलेले, खाऊ खाण्यासाठी, तर ते त्यांनी जमा करून काहीतरी आपल्यासाठी केलं, तर मग खूपच आनंद होतो. आता गेल्या बारीनंच अन्नूताईने साहेबांचा बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, तर म्हणजे तिनेच केक वगैरे आणला होता तिच्या पैशाने. आणि आता वैभवदादांनी गिफ्ट घेऊन आला, म्हणजे गिफ्ट कितीही छोटी असो कितीही मोठी असो, पण ती देणाऱ्याची भावना आपण समजून घेतली पाहिजे. तर ना खूपच आनंद झाला, म्हणजे अजून मुलं कमवतीसुद्धा नाहीत, ती शाळा शिकतायत, त्यांना खाऊ खाण्यासाठी दिलेला पैसा जमा करून ते आपल्यासाठी काहीतरी करतायत, हे बघून ना खूपच आनंद होतो मनामध्ये. आणि जेव्हा मग ते कर्तृत्ववान होतील, जेव्हा पैसा कमवायला चालू करतील, तेव्हा तर ते करतीलच, पण आत्ता जे हे करतायत ना ते खूपच अनमोल आहे आमच्यासाठी. आणि मेन तर ना मुलांना चांगले संस्कार देणं, चांगलं घडवणं, हेच आपल्या आयुष्याचं मेन महत्त्वाचं काम असतं. आणि ते आम्ही म्हणजे यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं खूपच आनंद होतो. म्हणजे आमची दोन्हीही मुलं जी आहेत ती म्हणजे एकदम चांगले संस्कारी आहेत. मोठ्यांचा आदर कसा करायचा, झालं तर कोणतं काम म्हणजे चुकीचं असतात, कोणते म्हणजे चांगले असतात, हे सगळं त्यांना समजतं. आणि त्यामुळं ना म्हणजे हे वाटतं की मुलांमध्ये ना असे चांगले गुण येण्यासाठी ना आपणसुद्धा त्यांच्यासमोर प्रॅक्टिकली वागावं लागतं. जर आम्ही आमच्या मोठ्यांना सन्मान दिला तरच आमची मुलं आम्हाला सन्मान देतील, हे मात्र खरं असतं. नाहीतर आपण आपल्या मोठ्यांचा त्यांच्यासमोर जर अपमान केला तर मग मात्र मुलं आपला अपमान करायला कमी करणार नाहीत. त्यामुळं आपण त्यांच्यापुढं जे काही कृती करत असतो ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळंच त्यांचे म्हणजे खरं तर मुलं चांगली घडतात. आणि आनंद आहे की मुलं आमची एकदम चांगल्या संस्काराची झालेली आहेत. तर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. आणि त्यामुळं
अशा प्रकारे आमचा जीवनातील लग्नाचे आमच्या 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आनंदीरित्या पूर्ण झालेले आहेत. आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहिला तर इथून पुढं देखील आमचे पूर्ण दिवस जे आहेत ते आनंदामध्येच जातील. तर अशीच मनात मनोकामना ठेवते आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर फ्रेंड्स, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.